फिरंगी तलवारी आपल्या सैन्यात असाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्याशी व्यापार करण्याचा विचार केला आणि त्यासाठीच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय निविदा म्हणजेच त्या काळी एक आंतरराष्ट्रीय टेंडर जाहीर केला आणि तलवार बनवण्यास सांगितले. पण इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे किती धूर्त होते हे आपल्याला इतिहासामधून कळतेच. तर अशा युरोपियन देशांनी या तलवारी बनवण्यास नकार दिला. मात्र या राष्ट्रांच्या मध्ये एक छोटासा राष्ट्र आहे. त्या राष्ट्राच्या राजाने हे टेंडर आपल्याला मिळावा म्हणून शिवरायांकडे मागणी केली. तो देश होता स्पेन. राजांनी त्या छोट्या राष्ट्राला इतकं मोठं व्यापाराची जबाबदारी दिली आणि स्वराज्य आणि स्पेन या राज्यांमध्ये तलवारीचा व्यापार सुरू झाला. ह्या सर्व तलवारी आणि इतर शस्त्रे हे स्पेनमधील मद्रिद येथील टोलेडो या गावात बनत असत. तेथून पाती येत असत आणि मग त्यांना मूठ वगैरे लावून त्या तलवारी स्वराज्यात बनवून त्यांना मराठा तलवार असे म्हणण्यात येत असे. या स्पेन देशाने इतर युरोपियन देशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याचा विचार न करता या कराराला होकार दिला. तसंही तो गरीब देश होता. मात्र छत्रपती शिवाजीराजांनी इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे बनवण्यास दिले म्हणून स्पेनच्या राजाने देखील महाराजांना आपल्याकडून एक शाही तलवार नजराणा म्हणून भेट दिली होती. तसं रत्नजडित सोन्याची, हिरे, माणके, मोती पाचूने जडवलेली उत्तम, सुरेख, आकर्षक अशी तलवार या व्यापाराच्या बदल्यात भेट म्हणून देण्यात आली. हीच ती सुंदर जगदंबा तलवार. आता ही तलवार मात्र भारतात नाही. ही तलवार सध्या लंडनमधील रॉयल कलेक्शन मध्ये ठेवण्यात आली आहे. या कराराबद्दल अजूनही स्पेनचे राजघराणे खूप आदर व्यक्त करतो. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा स्पेन दौऱ्यावरती होते तेव्हा म्हटलं जातं की तिथल्या शाही घराण्याने शिवाजी महाराजांबद्दल आपुलकीने आणि आठवणीने उल्लेख केला होता की त्या काळातही स्पेन सारख्या गरीब आणि छोट्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं टेंडर दिलं होतं.